साहेब आपणास विनंती आपण सलामी जोडी पाठवा. खेळ आता भरपूर झाला. सलामी जोडी आपण दाखवला मैदानाच्या आतमध्ये. बघा वारंवार आम्हाला आयोजन कमिटी सूचित करते आपण अधिकचा वेळ खर्च करू नका, कारण आता भरपूर उशीर झाला. त्यामुळे विनंती आपण लगेच खेळायला सुरुवात करतो. सर दोन टीमचे तुलमान आपण देखील या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण यायचं आहे. टीम वडवली आणि टीम बदलापूर गाव. चला विनंती आहे खेळाडू कक्ष आपण खाली करा. जे काही तिथे भोपी फक्त 9 खेळाडू असतील खेळाडू कक्षामध्ये याची आपण नोंद घ्यायची आहे. चिराग बघत आपण व्यासपीठावर द्या. विनंती आहे आपण तिथून ती जागा खाली करा. तिथे फक्त 9 खेळाडू असतील याची आपण नोंद घ्यायची आहे. सर गणेशदादा तरी आपणास विनंती आपण मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत आणि त्याचबरोबर आमचे आर्किटेक्ट बंधू आपण या व्यासपीठावरती आपला मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान कासगाव गावचे उद्योजक भाऊ राऊत साहेब यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत. भाऊ राऊत साहेबांना विनंती आहे. भाऊ राऊत साहेबांना विनंती आपण या मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत. वीस मिनिटाचा अवधी असेल 4 षटकांसाठी आणि जर 4 षटक 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाले नाही तर 5व्या षटकासाठी एक खेळाडू त्याच्या सर्कलच्या आतमध्ये यावा लागेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला काही प्रेक्षक असतील तिथे आपणास विनंती आपण रेलिंगच्या बाहेर या. विनंती आहे आपण रेलिंगच्या बाहेर यायचं. कृषी उत्पन्न बाजार समिती आमचे भाऊ राऊत साहेब यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊ राऊत साहेब
यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामन्याला आपण सुरुवात करतोय. सलामी जोडी दाखल झाली मदरच्या मध्ये. अंपायर सिग्नल गेम ऑन. लेट्स प्ले. एकदा जोरदार टाळ्या. पहिल्या चेंडूला इथे सुरुवात होतोय. पहिलाच बॉल फटका फसलाय. मिडलला खेळाडू उपस्थित आणि पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित करतोय. निरंजन पिसेकर यांना मात्र मैदान सोडावं लागेल. बॅट्समन आउट. सलामी जोडी दाखल झाली होती मधल्या मध्ये. तुम्ही पाहताय एका बाजूला संघ तुम्ही पाहताय ध्रुवी सेल्वम बदलापूर. हा संघ इथे मात्र दाखल जरूर झाला. आज खरं तर थोडासा उशीर झाला कारण SP वांगणी या स्पर्धेमध्ये मी म्हणेन तिथे भरपूर चांगला खेळ झाला. टीम बदलापूर गाव संघाचा तिथे प्रथम क्रमांकाचा पारितोषिक त्यांनी जिंकलाय आणि धावत पडत मी म्हणेन तो संघ या मैदानामध्ये दाखल झालाय. एक चांगला संघ आहे, नेहमीच चांगला क्रिकेट खेळत असतात. प्रतीक पिसेकर असतील, निरंजन पिसेकर, अनिकेत कुलकर्णी यांना तुम्ही पाहताय. आज थोडासा उशीर जरूर झालाय कारण SP वांगणीची स्पर्धा त्यांनी जिंकली आहे आणि धावत पडत या मैदानावरती पोहोचले. परंतु इथे सलामी जोडी दाखल झाली होती निरंजन आणि त्याच्या साथीने प्रतीक आणि इथे निरंजन बाद होत आहेत. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालेत. ज्युनियर मयूर. फुलटॉस होता, ऑन साइडला खेचलाय, स्कोअर लेगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार वसूल केलाय आणि आता पहिल्या बॉलवरती निरंजनने इथे जरूर मैदान सोडले. परंतु पुढच्याच बॉलवरती मी म्हणेन मयूर पिसेकर त्यांच्या बॅटमधून येतोय षटकार. घेतलाय त्या दिशेला फटका पार मिळेल. आधीच्या बॉलवरती ताकद, या बॉलवरती नजाकत, बॉल सीमा पार, चौकार. ठोकला त्यावेळी आपण पाहिलं खरं तर समोरच्या कक्षाच्या अगदी समोर आपण पाहिला असाल खरं तर संग्राम राऊतला आपण पाहिलं ज्याने मात्र झेल स्वीकारला. हे उद्याचं भविष्य टीम श्री गणेश मानकिवलीचं. कारण गोरगावची स्पर्धा तुम्ही पाहिला असाल, जे भल्या भल्या खेळाडूला जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं. चौकार त्याने ठोकला होता. भरपूर चांगला स्ट्रोक आपण पाहिला त्या स्पर्धेमध्ये आणि आता देखील झेल स्वीकारत असताना, त्यामुळे त्याचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. येस, लेदर क्रिकेट तो खेळत असतो आणि सेंचुरी देखील त्याने ठोकली आहे लोणावळा या स्पर्धेमध्ये. त्यामुळे मी आधीच म्हटलं होतं हे उद्याचं भविष्य टीम मानकिवली संघाचं. 10 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. गोलंदाज रोहन कांबळे त्याच्यावरती आता आक्रमण चढवलं आणि धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 10 धावा. षटक क्रमांक पहिलं तुम्हाला पार मिळेल. इथे फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरनं खेचलाय, ऑन साइडला गॅप मोठा नाही, धावाचा तोटा. बॉल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. का बॅटिंग करतोय ज्युनियर मयूर पिसेकरला तुम्ही पाहता तो मधाच्या दाखल जरूर झाला या मॅच मध्ये. पूर्णपणे आता कंबर त्याने कसली आहे कारण निरंजन पिसेकर सारखा एक आक्रमक बॅटर पहिल्या बॉलवरती त्याचा फटका फसला आणि तो रुसला. परंतु आता मधाच्या मध्ये तुम्ही पाहता का बॅटिंग करतोय. मयूरच्या बॅटमधून सलग 3 बॉलवरती मोठे फटके त्याने वसूल केले. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल स्कोर कार्डवरती आता पुढे जात असताना 14 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. दीपेश मराठे जे आमचे साथी स्कोरर आहेत त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना भरपूर चांगली लेखणी त्यांची तुम्हाला जरूर पार मिळेल. धावफलक 14 धावा. गोलंदाज रोहन. षटक क्रमांक पहिलं. इथे ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, लेग स्टिकला इथे मात्र चेंडू तुम्हाला जरूर पार मिळेल. जागेवर खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला कारण पाहिलं होतं मयूरनं स्कोअर लेगचे क्षेत्र मोकळ्या त्या दिशेला एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडला असेल गोलंदाज रोहन. इथे पुन्हा एकदा खेचला ऑन साइडला डी बघा स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर एका डब्यावरती. बॉल 4 चौकार.
चौकार शेवटच्या बॉलवरती वसूल केला. धावफलक 18 धावा. तुम्हाला टीमची टोटल जरूर पार मिळेल. स्कोर कार्डवरती लगावला गेला. पहिल्या बॉलवरती बॅटर जावा बाद झाला असं वाटलं होतं. संघ अडचणीत सापडला की काय, परंतु का बॅटिंग करतोय. कारण सलग आपण पाहिलं 3 बॉलवरती 3 मोठी स्ट्रोक, एक चेंडू डॉट आला. शेवटच्या बॉलवरती चौकार वसूल करतोय आणि आता धावफलक तुम्हाला पार मिळेल 18 धावा. धावफलकावरती जोडल्या गेला. खरं तर एका बाजूला बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी उपाध्यक्ष संतोषजी म्हात्रे साहेब यांचा संघ घरचा तुम्हाला जरूर पार मिळेल. म्हात्रे स्पोर्ट्सचे ओनर आमचे महेशजी म्हात्रे असतील, त्यांच्या साथीनं योगीजी म्हात्रे असतील, यांचा घरचा संघ मैदानावरती खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला पार मिळेल एक मोठ्या स्पर्धेचे आयोजक स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचे आयोजक मयूरजी पिसेकर साहेब, त्यांचा घरचा संघ मैदानावरती खेळतोय. दोन्ही ताकदवर टीमच्या दरम्यान ही मॅच जरूर तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाजी मार्गवरती रोहित सोनावणे येतात. षटक क्रमांक दुसरे घेऊन हा खेळाडू दाखल झाला. फुलटॉस होता ऑन साइडला खेळला. स्कोर लेगला बॉल चाललाय माउंट लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल षटकार. पंच निर्णय कळवायचे. चौकार की षटकार यस चेक करण्यात येईल. चला आपले व्हॉलेंटियर्स आपण देखील मैदानाच्या चौफेर बाजूला आपण दाखल व्हा. कारण जे चेंडू मैदानाच्या बाहेर जातात ते आपण घेऊन यायचं विनंती आहे. चेक करण्यात येईल. दूध का दूध और पाणी का पाणी आता तुम्हाला जरूर पार मिळेल. षटकारा सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू पडला, त्यामुळे आता षटकार वसूल केला. धावफलक 24 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अगदी सीमारेषेच्या बाहेर जाऊन चेंडू लँड झालाय, त्यामुळे सीमारेषेवरतीच हा चेंडू पडला, त्यामुळे आता सफेद धूळ देखील उधळली आहे. त्यामुळे आपण पाहतो इथून हा षटकार आणि धावफलक आतापर्यंत टीमची टोटल 24 धावा. इथे गतीमध्ये मिश्रण चेंज ऑफ द पेस तुम्हाला पार मिळेल. टप्पा पडला, बोट विखुरले, फिंगर रोल केली आणि बॉल अखेर निघून चालला स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात झाली. 5 षटकाची मॅच तुम्हाला पार मिळेल. सर्कलची पाबंदी अजूनही तुम्हाला जरूर पार मिळते. डीप मध्ये खेळाडू मिड विकेटला एक लॉंगॉनला खेळाडू तुम्हाला पार मिळेल. खोदून काढलाय ऑन साइडला लॉंगॉनला स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. आपले व्हॉलेंटियर्स आपण जा लगेच सीमारेषेवरती तैनात व्हा. दरेश आपले व्हॉलेंटियर्स आपण पाठवा, कारण चेंडू जो बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो तो लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायला हवा. त्यामुळे आपणास विनंती आपण सीमारेषेवरती मुलं पाठवायचे. षटकार वसूल केला. धावफलक पुढे सरकतोय 30 धावा. धावफलकावरती जोडले गेला. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना गोलंदाज सज्ज होता. लेफ्टम राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर होता. आडवा पाटणा खेळण्याचा प्रयत्न पूल करायचं होतं, नाही जमलं. दरम्यान डेंजर झोनला धावत होता प्रत्येक पिसेकरला तुम्ही पाहताय आणि पंचांनी घेतले. आता रिव्ह्यू चेक करण्यात येईल. खरं तर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय का की इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केलं, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. आमचे तिसरे पंच जरूर चेक करतील. चला पंकज आपणास विनंती आपण या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत साऱ्या गोष्टी आपण चेक करू नक्की घडलंय काय. पॉपिंग क्रीजमध्ये बॅट इथे ग्राउंडिंग झाली आहे का, या साऱ्या गोष्टी आता जरूर तुम्हाला पार मिळतील. पंकज लक्ष्मण भोले जे स्पर्धेचे दमदार शिल्पकार आहेत त्यांच्या माध्यमातून आता चेक करण्यात येईल नक्की घडलंय का. जेपी पॅनल 3 ऑफिशियल पंच जरूर तुम्हाला आजच्या दिवस रात्री फॉर्मॅटमध्ये जरूर पार मिळतील. रोशन फराड जे आमचे ऑफिशियल अपडेटर आहेत ते देखील आता चेक करतायत नक्की घडले का. जगदीश स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल.
रमाकांत मराडे असतील, निलेश पराडे असतील, पंकज भोले असतील, आता या साऱ्या गोष्टी चेक करण्यात येतील नक्की घडलंय काय. नॉट आउट. बॅट्समन सेफ असतील. प्रतीक पेसेकर यांना तुम्ही पाहताय भरपूर वेगानं त्यांनी इथे मात्र एक धाव कंप्लीट केली आणि धावफलक आता धावून पोहोचतोय. टीमची टोटल 31. 31 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहताय खरं तर बॅट ग्राउंडिंग झाली आहे आणि त्यानंतर एस्टनला चेंडू लागण्यात आलाय. त्यामुळे आता क्वालिटी विथ क्लॅरिटी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. चार चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. त्यांच्या मागे मिस्टर ट्रेनकिक तुम्हाला पाहायला मिळतील. कुणाजी मात्रे इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. इथे संपर्क नाहीये. बॅट अँड बॉलचा बॅट अँड बॅटच्या मधनं हा बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. कुणाल राजाराम मात्रे यांना तुम्ही पाहताय. मिस्टर टेनक्रिक लाईव्हचे ते फाउंडर आहेत. ते देखील आता जोडले गेलेत. त्यांचाही खेळ तुम्हाला जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे आणि यावेळेस रोहित मुंडेला तुम्ही पाहता जो वेगाने पोहोचला चेंडूवरती. एक चांगला झेल त्याने स्वीकारला आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल मयूरला. फलंदाज बाद. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान पालकमंत्री प्रीमियर लीग या स्पर्धेचे शिल्पकार आमचे दीपकदादा चव्हाण यांचं आगमन झालंय. विनंती आपण या मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत. योगीजी राऊत साहेब देखील आता जोडले गेले जे सह आयोजक आहेत पालकमंत्री प्रीमियर लीग या स्पर्धेचे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. यावं आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहतोय दिलीपजी गणपत बैकर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपये धनराशी या स्पर्धेसाठी देण्यात आले. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. त्यांच्या साथीला सूर्यकांतजी बैकर साहेब असतील त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर जगदीश रामचंद्र मराडे यांच्या स्मरणार्थ विजय मंगल मराडे यांच्याकडून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला लाभली आहे. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये दिलीप शेठ बैकर साहेब सूर्यकांतजी बैकर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं आहे. तर ट्रॉफी या स्पर्धेमध्ये कैलासवासी अनुबाई दत्तू कराळे यांच्या स्मरणार्थ संजयजी दत्तू कराळे यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभली. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. इथे देखील बॅटची कडा आहे आणि आता सलगचा दुसरा धक्का लागेल टीम बदलापूर संघाला. बॅट्समन आउट. डीजे मास्टर आपण थांबायचं. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 25,000 रुपये दिलीपजी गणपत बैकर साहेब यांच्याकडून व त्याचबरोबर सूर्यकांतजी बैकर साहेब यांच्याकडून आम्हाला हे पारितोषिक लाभले. तर ट्रॉफी आम्हाला लाभली आहे काशीनाथ बाबू मिरमने यांच्या स्मरणार्थ अशोकजी काशीनाथ मिरमने यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभले. त्यांचे आभार आम्ही व्यक्त करू. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पुन्हा एकदा 25,000 दिलीप शेठ बैकर साहेब सूर्यकांतजी बैकर साहेब. आणि ट्रॉफी आपण पाहिली तर कैलासवासी बाळूबाबू राऊत यांच्या स्मरणार्थ संग्राम बालचंद्र राऊत यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभले. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक दिलीप शेठ बैकर साहेब सूर्यकांत शेठ बैकर साहेब यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभली आहे. आणि त्यानंतर बाळूबाबू राऊत यांच्या स्मरणार्थ संग्राम बालचंद्र राऊत यांच्याकडून ट्रॉफी लाभले. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतोय खरं तर राजेंद्र भगवान धुळे साहेब मंगीजी विनायक धुळे साहेब आणि त्याचबरोबर चेतनजी मनोहर धुळे साहेब यांच्याकडून आम्हाला ही बाईक देण्यात आली. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट गोलंदाज उमेश लक्ष्मण भोसले यांच्याकडून स्पोर्ट्स सायकल. उत्कृष्ट फलंदाज संतोषजी कातोड माळी यांच्याकडून सायकल आम्हाला लाभली. त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सिद्धरजी बैकर साहेब यांच्याकडून शूज व प्रत्येक सामन्यास सामनावीर देण्यात आली आहे. ती आमचे हरिश्चंद्र नामा मराडे यांच्या स्मरणार्थ मारुती नामा मराडे यांच्याकडून आम्हाला सामनावीराच्या सर्व ट्रॉफी लाभले. त्यामुळे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. मुख्य व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं आगमन झालं खरं तर पालकमंत्री प्रीमियर लीगचे आमचे दमदार आयोजक दीपकजी चव्हाण साहेब त्यांचे मनपूर्वक
आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं. टीम एका बाजूला खोणी तर दुसऱ्या बाजूला कासगाव. पुलटोस होता, फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलेत, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, दरम्यान एक चिकी सिंगल दाबे ते एकपटी जाईल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना 32 धावा. या स्पर्धेमध्ये खरं तर आपण सातत्याने पाहतोय मालिकेभरासाठी बाईक आपण देणार आहोत आणि ती बाईक थोड्याच वेळात तिचं देखील आगमन होईल. परंतु या स्पर्धेमध्ये बाईकसाठी ज्या धावा मोजण्यात येतील, गुण मोजण्यात येतील, ते फक्त सेमीफायनलपर्यंत मोजण्यात येतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नवीन खेळाडू मैदानात तुम्ही पाहता यावेळेस अनिकेत आणि नितेश ही जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक आता तिसऱ्याला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्गप्रती गोलंदाज यश आलेत. यश भोईरला तुम्ही पाहता जो षटक क्रमांक तिसरा घेऊन दाखल झाला आणि धावफलक 33 धावा धावफलकाप्रती जोडले जातील. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं धावफलक भरपूर वेगाने वाढलं होतं, परंतु या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. इथे ऑन साइडला खेचलाय, मागचा वाय दाखवला आणि षटकार दाखवला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑनला ठोकलाय, सिक्सर. मिताली 11 कासगाव संघ देखील आता दाखल झालाय. करण लहाने वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला हर्षद ठोंबरे मॅम फ्रॉम खोणी यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचा. रिपोर्टिंग करा. शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडवले हा संघ खेळतो. योगीची मात्र यांच्याकडून शुभेच्छा आहेत, त्यांचाही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. अजून एक चांगला फटका, यावेळेस क्षेत्ररक्षक उपस्थित होते, पंच बालबल बचावले गेले आणि दरम्यान डीप मध्ये खेळाडू होते रोहित मुंडेला तुम्ही पाहता. खरं तर शिक्षक कोकण आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब यांचे ते पीए आहेत आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळतो त्यावेळेस क्रिकेटला ते वेळ देत असतात. असे आमचे रोहित मुंडे, तुमचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज यश चांगली गोलंदाजी करतो, एक षटकार जरूर आला परंतु कमबॅक करायचा प्रयत्न त्यानं देखील केला आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल इथे देखील ऑन साइडला खेळलाय, हा फटका फसला की काय रोहन कांबळे जज करतोय. हाताचा पिसारा त्याने फुलवला, चेंडूला हातामध्ये सामोर घेतलं. धक्का अजून एक लागेल बॅटिंग करणाऱ्या टीम बदलापूर गाव संघाला. नितेश बॅक टू द पॅव्हिलियन. गणेश मिताली 11 कासगाव टीमची कॅप्टन करण लहाणे आणि त्याचबरोबर टीम खोणी या संघाचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय त्यामुळे आपणास विनंती आहे आपण क्षणाचा विलंब न करता आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, लॉंग स्टॉप एंडला बॉल निघून चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
कुलस्वामीनी आई एकविरा मातेचं हे संगीत आपण ऐकतोय जरूर डीजे मास्टरच्या माध्यमातून. खरं तर आज वेळात वेळ काढून पुन्हा एकदा या स्पर्धेला भेट देण्यासाठी खरं तर त्यांची ही स्पर्धा कारण एक काळ गाजवलाय मार्किलो टीमसाठी असे आमचे रजनीकांतजी गायकवाड यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचे ते देखील एक घटक आहेत त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सलगचा दुसरा चौकार आता अनिकेत कुलकर्णीच्या बॅटमधून बॉल सीमा पार चौकार. धावफलक टीमची टोटल 48 48 धावा. धावफलकावरती तुम्हाला बार मिळेल. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आता दाखल झालेत. खरं तर महेश विष्णू हिरमाळी यांचं आगमन झालं त्यांचंही स्वागत. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बाटची कडा तडमांच्या क्षेत्रामध्ये राजेश म्हात्रेला तुम्ही पाहताय कॅच त्याने ड्रॉप केले. म्हटलं जातं ना ज्या प्रकारे संगीतकाराला बादकाची साथ हवी असते तशी साथ आता क्रिकेटमध्ये गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची हवी आहे परंतु ती साथ लाभत नाही आहे. ज्या बॅटरने चौकार षटकार नोंदवलेत या मॅचमध्ये त्याच खेळाडूचे अनिकेत कुलकर्णीचा झेल इथे निसटलाय. पाहायचं इतकंच आहे मॅचमध्ये. आता तो किती मागडा ठरतो या मॅचमध्ये. संधी त्याला मिळाली आहे. संधीचं सोनं तो करेल का या मॅचमध्ये हे देखील आता पाहायला मिळेल. धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल 49 धावा. धावफलकावरती जोडले गेल्या. प्रज्वल खडकबान दाखल झालेत या मॅच मध्ये. ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. पहिला बॉल फेस करतोय मिड विकेटला. टायमिंगच्या जोरावरती बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. साहेब आपणास विनंती आपण या मंचावरती पालकमंत्री प्रीमियर लीगचे आयोजक आमचे दीपकजी चव्हाण यांचं आगमन झालंय. विनंती आपण मंचावरती या. आपला मनपूर्वक स्वागत. षटकार ठोकला. धावफलक 55 धावा. धावफलकावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते. धावफलकावरती 55 धावा आतापर्यंत तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो खरं तर शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ आमचे बारामजी कांबरे साहेब यांचं आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आपल्याला या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून हे मैदान लाभले ते आमचे बारामजी कांबरे साहेब यांचं आगमन होतंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावं आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खरं तर भरपूर वाट पाहिली आपण या स्पर्धेमध्ये बारामजी कांबरे साहेबांची आणि आता अखेर त्यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ बारामजी कांबरे साहेब यांचं आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावफलक टीमची टोटल स्कोरकार्डवरती तुम्ही पाहता आतापर्यंत 57 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमचा भव्य दिव्य व्यासपीठ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. स्पर्धेचे शिल्पकार आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब त्यांच्या साथीनं तुम्ही पाहताय बारामजी कांबरे साहेब, एकनाथजी मराठे साहेब, सूर्यकांतजी माळी साहेब आणि त्याचबरोबर आमचे माजी सभापती भाऊ राऊत साहेबांना देखील तुम्ही पाहताय या स्पर्धेचा आनंद घेत असताना. अतिथी देवोभव आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान ही आपली संस्कृती आहे. ती संस्कृती आपण जपतो या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 14 तुम्हाला पार मिळेल. 57 धावा टीमची टोटल तुम्हाला पार मिळते. एका चेंडूचा खेळ जुने या मॅच मध्ये शिल्लक. शेवटचा बॉल पुन्हा एकदा मोठा बरका घेण्याचा प्रयत्न. लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बहाल केली. टीमची टोटल आता स्कोर कार्डवरती पुढे सरकत असताना आतापर्यंत 58 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. निलेश कालेकर यांना देखील तुम्ही पाहताय जे या स्पर्धेचे मुख्य घटक आहेत. त्यांचे साथीला मंथन मोठे स्वागत आहे आपला देखील. बिग हिट पुन्हा एकदा खेळला ऑन साइडला लॉंग ऑनला बॉल चाला बाराची वार्तालाप करत असताना हुआ के साथ साथ घट्या के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रज्वल खडकबान होणं फायर नाव त्याच्या बॅटमधून सलगचा दुसरा सिक्सर.
नातं या 4 संगमाने भरलेली शिवसेना आणि त्याच शिवसेनेचे आपण पाहतोय पदाधिकारी, मग बारामची कांबरी साहेब असतील, आमचे दिलीप शेठ बैकर साहेब असतील, सर्वांचं इथं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर चांगली स्पर्धा, जगदीश स्मृती चषक या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. जगदीश दादा मराठे यांच्या खरं तर प्रतिमेला आपण मानवंदना देखील केली. तदनंतर खेळाला आपण सुरुवात केली आहे आज या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 5 आणि अंतिम तुम्हाला पाहायला मिळेल रोहित मुंडे गोलंदाजी मार्गवरती. रोहितचा पहिला बॉल फटका इथे मात्र खेचायचा होता एक्स्ट्रा कव्हरला. बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. खेळाडू बेगाने पोहोचतो. एक सिंगल एक मिळली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. दुसऱ्या धावेसाठी आता मैदान सोडावं लागेल. प्रज्वल खडक बांधला. बॅट्समन आउट. दुसऱ्या धावेसाठी मैदान सोडलंय. प्रज्वलला नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. विवेक पिसेकरला तुम्ही पाहता जो मैदानात दाखल झाला. पहिल्या बरोबरती धावचीच्या स्वरूपात इथे सफलता मिळते गोलंदाज रोहित मुंडेला. कासगाव गावातून काही मान्यवर इथे दाखल झालेत. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व चामठोली गावातून व्यक्तिमत्व इथे दाखल झाले. विनंती आपण या मंचावरती आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. रोहितला तुम्ही पाहताय आता सलग तो दुसरा विकेट तो संपादित करतोय. ऋतिक बाद्राने एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि अखेर अनिकेत कुलकर्णीला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय रितेश भोपीला तुम्ही पाहता. इथे फटका चांगला आहे परंतु हा देखील फटका इथे फसला की काय. खेळाडू डीप मध्ये पोहोचतो. एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल. अजून एक खेळाडू बाद. टीमचे कॅप्टन आपण या. नेक्स्ट मॅच रेग्युलर गटातून सुरुवात होईल. एक मोठा सामना जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला श्री गणेश मिताली 11 कासगाव तर त्यांच्या विरोधात तुम्हाला संघ खेळताना दिसणार आहे या मैदानावरती खोणी. दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. श्लोक फुलोरे आलेत नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. इथे देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती आणि आता अपघात निश्चित होता आणि आता श्लोकला देखील मैदान सोडावं लागतोय. षटक क्रमांक 5 घेऊन आलाय. संकटमोचक कामगिरी करत असताना आपण पाहतोय खरं तर रोहित नवीन खेळाडू अभंग रोटे आता मध्ये दाखल झालेत. त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय विवेक. ही जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 65 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 4 षटकाच्या आधी आपण पाहिलं होतं धावफलक 65 आकड्यावरती होतं आणि आता धावफलक तिथे स्थिरावलाय.
काय गोलंदाजी करतोय भन्नाट बेग. अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळेल. रोहित मुंडेची गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाही आहे. कारण तुम्ही पाहताय 65 धाबा 4 षटकामध्ये खर्च केला टीम वडवलीला आणि आता 5व्या षटकामध्ये मी म्हणेन वाखण्याजोगी कामगिरी करत असताना फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आणि 4 गडी देखील बाद केलेत. शेवटचा एक चेंडू आता शिल्लक. शेवटचा बॉल तो देखील लाईन खराब आहे. लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल वाईट बॉल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत कासगावचे विद्यमान सरपंच हरीजी राऊत साहेब यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती आपला मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून यावं आपण मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत. इथे देखील गोलगिरकी घेतली होती. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न आणि षटक क्रमांक 5 संपन्न झालाय. फक्त एका धाबाचा षटक एकदा जोरदार टाळा रोहित मुंडेसाठी. कारण तुम्ही पाहताय 4 षटकामध्ये 65 आणि आतापर्यंत एक धाव खर्च करत असताना काय गोलंदाजी केली आहे. 66 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि आता ज्यावेळेस दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करेल टीम शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडवले त्यावेळेस त्यांना 67 धाबाचं टार्गेट इथून चेस करावं लागेल. सर दोन टीमचे कॅप्टन यावं आपण. टॉससाठी मी विनंती करेल. कोणी आणि त्यांच्या विरोधात कासगाव दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉससाठी आपण टॉस संपन्न करू. बारामची कांबळे साहेबांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतो. टॉस करू. अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबळे यांच्या शुभ हस्ते टॉस होतो. नेक्स्ट मॅचचा कासगाव आणि खोणी. हेड इज कॉल. हेड ॲज इट इज. 1 मिनिट थांबायचं आहे. कॅप्टन चर्चा करायला या ठिकाणी तयार नाही आहेत. खोणी संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होते आणि टॉस त्या संघाने जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय कोणी टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. अगदी आपण पाहतो नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांना फाईट करेल खोणी संघ. परंतु मैदानावरती जो सामना चालू आहे द्वितीय सत्राला लगेच सुरुवात होईल आणि द्वितीय सत्रामध्ये आपण धन्यवाद राहुलजी चव्हाण. आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. 30 बॉल आणि 67 धावसंख्येची गरज. मागच्या दिशेने आपण जाऊ. पुढे एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. बॅच ऑन. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो ड्राइव्ह करत असताना ऑन साइडला बॉल चालले डीप मध्ये. शतरक्षक अनिकेत डीप मध्ये उपस्थित आहेत. तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त केवळ सिंगल धाव.
नुकताच काही मान्यवरांच्या ठिकाणी मंचावरती आगमन झालंय. सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. स्पर्धा तुम्ही पाहतायत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ माणिकविली आयोजित जगदीश स्मृती चषक. यावेळी स्कोर कट करण्याचा प्रयत्न भन्नाट वेग शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू पाहायला मिळाला आणि अष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. तोपर्यंत डॉट बॉल सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. धनराज म्हात्रे आणि त्याच्या साथीनं ऋतिक बात्रेला तुम्ही पाहतायत. एक सिंगल धाव आली. यानंतर षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं प्रगती पथावरती. राऊंड विकेटने टॉपेज इथे आपण पाहतो मिस्टामिंग होता आणि पाठीमागे स्टंटचा झेल टिपण्यात आलाय. शॉट फाईन लेगला एक सुंदर झेल. पहिला धक्का लागेल टीम शाहूराजे वडवली संघाला. फलंदाज बाद. मयूर पिसेकर बॉलिंग टाक वरती आहेत आणि दर्जेदार खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हाताळत असताना आपण पाहतोय 67 धाबांचं भलं मोठं टार्गेट सेट केलंय. अगदी आपण पाहतोय टीम वडवली संघासमोर. अगदी आपण पाहतो डे नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतरची मॅच मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांच्या विरोधात ईश्वरी 11 खोणी संघ. यावेळी समोर खेळत लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल चालला लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर आणि पहिला संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. आपण टॉवर ऑन करणार आहोत. पंच लक्ष असू द्या कारण अगदी आपण पाहतो डे नाईट फॉर्मॅट थोडीशी स्पर्धा आज उशिरा चालू झाली आहे. याच कारणास्तव आपण पाहतो पहिल्या मॅच मध्येच आपल्याला या ठिकाणी टॉवर ऑन करावे लागतील. ओ लाईन चांगली आहे. हा बॉल अप्रतिम पाहायला मिळाला. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे. ज्युनियर मयूर पिसेकर गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना अक्षरशः सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अद्यापर्यंत एक षटकार त्याच्या बरोबर जरूर आलाय परंतु कमबॅक करण्याची क्षमता याही गोलंदाजाकडे आहे. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 to go स्ट्राईक एंडला रोहन. आणखीन एक यावेळेस आपण पाहतोय टप्पा चांगला पाहायला मिळाला परंतु पंच सांगतात की लाईन खराब आहे. स्क्वेअर चेंडू आणि अंपायर सिग्नल पाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकामध्ये पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिली सिंगल आली त्यानंतर डॉट विकेट षटकार डॉट आणि आता बाईट बॉल या ठिकाणी आपण पाहतो. या संपूर्ण षटकाचं हे विश्लेषण होतं. राऊंड विकेटने पुढचा बॉल. यावेळी बॅटची कडा आणखीन एक फलंदाज मात्र माघारी परतेल. 1 more विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा लागलाय शाहूराजे वडवली संघाला. फलंदाज होईल बाद. आपण पाहतो ही स्पर्धा अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात तुम्हाला आज 26 जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिनानिमित्ताने या स्पर्धेला शुभारंभ करण्यात आलाय आणि पहिल्या दिवसामध्ये आपण ही स्पर्धा पाहतो. अर्थातच डे नाईट फॉर्मॅट आहे आणि आता पहिली नाईट सुद्धा पाहायला मिळणार आहे. बदलापूरमध्ये पहिल्यांदाच अगदी आपण पाहतोय भव्य आणि दिव्य ही पहिली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचा मान श्री गणेश क्रिकेट संघ माणिकविली संघाला मिळालेला आहे आणि आपण पाहतो त्यांच्याच वतीनं ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित सुद्धा करण्यात आलेली आहे.
चला लाईट्स ऑन करायच्यात. अंडर फ्लड लाईट्स तुम्हाला पाहायला मिळेल आता सामना. कारण अगोदर आपण पाहिला तर पहिली इनिंग डे फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलेली आहे. 66 धाबा बनवण्यात आल्या आणि 67 धाबांचं आव्हान या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो आता. अगदी या क्रीडा नगरीकडे हळूहळू प्रेक्षकांची सुद्धा रीग लागलेली आहे. भरपूर सारे प्रेक्षक येतात आणि सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आपण करू. 24 बॉल आणि 59 धाबांचं लक्ष या मॅचमध्ये आता. या 24 बॉल आणि 59 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये असणार आहे. चला या ठिकाणी संपूर्ण टॉवर या ठिकाणी ऑन करायचे. आमचे मंडप डेकोरेटर्सला विनंती राहील की लवकरात लवकर आपण या ठिकाणी मॅचला सुरू करायचे. आम्हाला 24 बॉल 59 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा जाऊ. कारण आता बडवली संघ खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतो थोडीशी सुरुवात अडखळत राहिली आहे. मला दीपेश सांगतात की 2 विकेट्स लवकर गमावलेत 8 या धावसंख्येवरती. परंतु मैदानावरती धनराज मात्रे आणि आता त्याला साथ देण्यासाठी यश हा नॉन स्ट्राईक गेंडला. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतात श्लोक फुलवरे. चोवीस बॉल 59 धावसंख्येचे गरज असणार या मॅच मध्ये. चला मॅच आपण या ठिकाणी लगेच चालू करू. नक्कीच आपण पाहतो आपण जे ऑनलाईन प्रेक्षक या वाचा आनंद घेतात. फक्त 2 मिनिटं या ठिकाणी आपण पुरवठा खंडित करतोय. त्या कारणास्तव आम्ही तुमची दिलगिरी सुद्धा व्यक्त करू. त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगोदरच खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये राहुल चव्हाण सरांनी सांगितलं की काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नेहमी श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुलीचा राहिलेला आहे. 12 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. 12 चेंडूंमध्ये धाव फलकावरती 29. आता येणारे 18 बॉल 38 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतो ज्युनियर बयूर पिसेकर. या एंडने चांगली गोलंदाजी त्याने केली. ऑनसाइडला बॉल चालला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तिथे थोडंसं फंबल पाहायला मिळालं परंतु लगेचच बॅकअप मिळतंय आणि मिळते एक सिंगल धाव. जास्तीत जास्त स्ट्राईक आता धनराज मात्रेकडे असणं गरजेचं आहे वडवली संघासाठी हे माहिती आहे. फलंदाज आपण पाहतो यशला
आणि म्हणूनच की काय सिंगलने स्ट्राईक त्याने रोटेट केल्या, कारण 18 बॉल 38 इक्वेशन या मॅच मध्ये. पहिले षटक हाताळलं मयूरने, अत्यंत वाखाणण्याजोगे होतं. तोच मयूर यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना कवचच्या दिशेने हा चेंडू थोडासा बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळाला, परंतु शतरक्षक चेंडूला गादर करेपर्यंत थोडासा वेळ घेतला आणि 2 धावा इथे मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला सरफराज कोणी संघ तुम्ही पाहणार, हार्दिक पांड्या असेल, अर्थातच हर्षद ठोंबरे याचा संघ तुम्ही पाहणार आहात, आणि दुसऱ्या बाजूला करण लहाणे, नितीश लहाणे, समीर राऊत यांचा संघ. कासगाव संघ असणारे हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगला आलेला आणखीन एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॅट वरती मिडल करत असताना हा बॉलला फक्त दिशा दिली आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगला खेचून मारलेला फटका पाहायला मिळाला. धावसंख्या धापलकावरती एकंदरीत 38 धावा आहेत आणि आता 15 बॉल 29 धावांची गरज आहे. वैयक्तिक आपण पाहिलं तर धनराज म्हात्रे 29 वरती ते नाबाद खेळतायत. चांगले बॅटिंग अद्यापर्यंत पाहायला मिळाली, परंतु मयूरला सुद्धा माहिती आहे आपल्यामध्ये कमबॅक करावा लागेल. जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज या मैदानावरती टाकावे लागतील तरच या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. गोलंदाज आपण पाहतो मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या वतीने षटक क्रमांक 3 मध्ये वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः ज्युनियर मयूर पिसेकर बॉलिंग टॅक वरती, ज्याने अवघ्या 8 धावांचं पहिले षटक हाताळलं होतं. हो यावेळेस आपण पाहतोय चेंडूला उडवलंय, बॉल चालला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका प्रतिम पाहायला मिळाला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध एक टप्पा घेत बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. टीम वडवली खऱ्या अर्थाने योगेश वाघ यांचा हे आवाज तुम्ही ऐकतात. हो यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला वळवला, बॉल चाललाय आणखीन एक स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. धावा इथे मिळतील 4, परंतु DRS गणात आलेला आहे. ओव्हर द बेस साठी 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. बासमट रिव्ह्यू या ठिकाणी गणात आलेला आहे, चेक केला जाईल. दोन ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील. जितेंद्र पानसरे सर मॅन फ्रॉम कल्याण आणि शफीक अन्सारी मॅन फ्रॉम भिवंडी, असे 2 पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. JP पॅनलच्या माध्यमातून शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज मयूरचा, ज्यामध्ये 4 धावा तर ऑलरेडी मिळालेत, परंतु पाहिलं जाईल की हा चेंडू कमरेपेक्षा जास्त उंचीचा आहे की नाही. या सर्व गोष्टींचा उलगडा ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून करण्यात आलाय. अंपायर सिग्नल नो बॉल आणि आता मिळतील या एक्स्ट्रा 5. आणखीन एक बॉल टाकावा लागेल आणि आता इक्वेशन तुम्ही पाहणार आहात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हा चेंडू या ठिकाणी कमरेपेक्षा जास्त उंचीचा पाहायला मिळाला आणि तिसऱ्या पंचाने सांगितलं की नो बॉल आहे आणि या ठिकाणी आणखीन एक चेंडू टाकावा लागेल या षटकातील. मयूर पिसेकरला तुम्ही पाहतायत. शेवटचा अंतिम बॉल राईट आर्म राऊंड विकेटने. अगदी आपण पाहिलं तर माउंटन व्ह्यू लॉन्स प्रल्हादजी मुंडे साहेब यांचं जे मारेज हॉल आहे त्याच एंड कडून हे षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. 13 बॉल 20 धावांची गरज. स्ट्राईक एंडला धनराज. हो यावेळेस बॅटची लिडिंग एज, फ्री हिटचा बॉल आहे. इथे मात्र संधी प्राप्त जरूर झाली, परंतु त्याचा फायदा होणार नाहीये. 1 धाव मिळेल धनराज मात्रेला आणि टीम वडवली संघाला आणि एका धाबेच्या पद्धतीने संघ पोहोचलाय तो 48 वरती. 67 धावांचं आव्हान या मॅच मध्ये असताना आपण पाहतो 48 वरती पोहोचलाय.
3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि आता येणारी 12 बॉल विजयासाठी 19 धावांची गरज. बॉल 19 धावांची गरज आहे. मॅच मध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा जाऊ ऑन गोईंग मॅच कडे. स्ट्रायकिंगला धनराज मात्र, गोलंदाज सज्ज गणेश. हो यावेळेस लाईन पाहावी लागेल. अगदी अंपायर सिग्नल नो बॉल ठिकाणी अंपायर सिग्नल नो बॉल देण्यात आलाय. षटक क्रमांक 4 आणि अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी अंपायर्स नो बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव मिळेल अतिरिक्त स्वरूपात. बारा बॉल आणि आता 18 धावांची गरज आहे. पहिला चेंडू अगदी खरा पाहायला मिळाला. यावेळेस ऑन साइडला वर स्ट्रोक बॉल चालला मिड विकेट काउ कॉर्नरला सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक धमाकेदार षटकार. मध्ये शिरकाव करत असताना आपण पाहिलं तर शाहूराजे वडवली संघ काय जबरदस्त बॅटिंग करतोय. 44 धाव संख्येवरती नाबाद खेळतोय. धनराज मात्रेचा खेळ जर आवडला असेल ना तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अगदी 67 धावांचा पाठलाग करत असताना 44 धावांची बहारदार इनिंग त्याने साकारली. अद्यापर्यंत नाबाद. स्ट्रायकिंगला धनराज. आणखी एक शॉर्ट ऑफ लेन पुल सक्सेसफुल देन पॉवरफुल सलग लागोपाठ येणारा आणखीन एक वार धनराज मात्रेचा बॉल सीमा पार षटकार. चेंडू 50 धावा पहिला अर्धशतक या स्पर्धेचा आपण पाहतोय धनराज मात्रेच्या नावावरती राहिलेले आहे. जबरदस्त इनिंग साकारली आहे. 67 धावांचं आव्हान असताना आपण पाहतोय धनराज मात्रेने ज्यामध्ये 3 चौकार आणि तब्बल 5 षटकारांचा समावेश आहे. गोलंदाज आपण पाहतोय गणेश. आणखी एक बॉल चालला सीमा पार आणि या दरम्यान आपण पाहतोय हा विजयी षटकार. एंड दिस वेल देन ऑल इज वेल. शाहूराजे क्रिकेट क्लब वडवली संघा ठिकाणी मॅच मध्ये विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम मयूर ग्रुप बदलापूर. व्यासपीठावरती खरं तर आपण पाहतोय शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ बाळारामजी कांबरे साहेब